नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करणार आहोत। MPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स 2016 पेपर 2 मराठी आणि इंग्लिशचा पेपर जो 24 सप्टेंबर 2016 रोजी झाला होता, म्हणजेच MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 पेपर दुसरा मराठी व इंग्रजी पेपरचा दिनांक 24 सप्टेंबर 2016 या परीक्षेतील इंग्रजी ग्रामरवर म्हणजे इंग्लिशवर आधारित 50 प्रश्नांचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। तरी सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं विश्लेषण आहे। कारण यामध्ये मी काय केलंय, क्वेश्चन काय दिला होता, त्याचं आन्सर आयोगानं काय दिलं आहे, त्याच्या मागचं कारण काय आणि जे चुकीचे आन्सर्स आहेत ते चुकीचे का आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये नवीन प्रश्न आपल्याला या विश्लेषणामधनं कसे तयार होऊ शकतात, कसे निर्माण होऊ शकतात, हे इथे मी डिस्कस करणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। स्क्रीनवर तुम्हाला एक स्नॅपशॉट दिसेल, हा ॲक्च्युअल स्नॅपशॉट आहे पेपरचा, क्वेश्चन पेपरचा। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 परीक्षा दिनांक 24 सप्टेंबर 2016 ए सेट आहे हा आणि फक्त 1 तासाचा वेळ असतो याला। एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100 आणि मराठी व इंग्रजी म्हणजे 50 प्रश्न इंग्लिशवर, 50 प्रश्न मराठीवर। तर आपण इथे कशाचे क्वेश्चन्स फक्त बघणार आहोत, इंग्रजीचे। तर सुरुवात करूया विश्लेषणाला। क्वेश्चन नंबर 51। विद्यार्थी मित्रांनो, माझा प्रत्येक शब्द आणि शब्द व्यवस्थित ऐका, समजून घ्या। नोटबुक घेऊन बसलात आणि त्याच्या नोट्स जर काढल्या तर अतिशय उत्तम होईल, तुम्हाला भविष्यात याचा फार उपयोग होणार आहे। क्वेश्चन नंबर 51 काय विचारला होता बघा, गिव्ह सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड काउंटरफेट। तर आपल्याला इथे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, क्वेश्चन काय विचारला होता, सिनोनिम द्यायचा आहे। सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द। कशाचा, काउंटरफेटचा। तर तुम्हाला काउंटरफेटचा मीनिंग माहिती असणं फार गरजेचं आहे। तर काउंटरफेट म्हणजे काय, ज्याला आपण नॉट जेन्युइन म्हणतो। काय आहे याचा मीनिंग होतो नॉट जेन्युइन। नॉट जेन्युइन म्हणजे इथे मी मुद्दाम टाईप करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर काउंटरफेटचा मीनिंग होतो नॉट जेन्युइन म्हणजे नकली किंवा ज्याला आपण बनावट म्हणतो, नॉट ओरिजिनल। आता इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। पहिलं काय आहे काउंटर पार्ट, दुसरं फॉर्ज्ड, थर्ड करेजियस आणि फोर्थ आहे फाईन। आता काउंटर पार्ट म्हणजे काय, समान श्रेणी किंवा कार्य असणारी ज्याला म्हणतो आपण त्याला काउंटर पार्ट। फॉर्ज्ड म्हणजे काय, टू मेक ॲन इलिगल कॉपी ऑफ समथिंग म्हणजे नकल करणे। करेजियस म्हणजे काय, धाडसी किंवा धीट। आणि फाईन म्हणजे काय, इन अ गुड हेल्थ और हॅपी अँड कम्फर्टेबल, खुशाल म्हणतो ज्याला किंवा आनंदी म्हणतो आपण। मुद्दामून या सगळ्याचे तुम्हाला मिनिंग सांगितलंय आणि याचा आन्सर काय आहे, सिनोनिम सिमिलर मिनिंग असलेला कुठला आहे, तर तो आहे फॉर्ज्ड म्हणजे बनावट ज्याला म्हणतो आपण, नकली ज्याला म्हणतो। म्हणजे क्वेश्चन नंबर 51 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। याला हायलाइट केलेलं आहे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। काउंटरफेटचा सिनोनिम आहे फॉर्ज्ड। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। क्वेश्चन नंबर 52 काय विचारला होता, क्वेश्चन नंबर 52 विचारला होता, व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे। क्वेश्चन नंबर 52, अ कॉमा इज यूज्ड। काय दिलंय, अ कॉमा इज यूज्ड आणि त्याच्यासमोर फिल इन द ब्लँक्स दिलंय। विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव। आणि ऑप्शन 4 दिले होते। काय दिले होते, सेपरेट फ्रेजेस इन अपोजिशन, त्यानंतर कोऑर्डिनेट क्लॉजेस, थर्ड इंट्रोड्यूस अ लिस्ट आणि फोर्थ नन ऑफ द अबोव। तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर काय आहे, तर इथे कॉमाचा यूज काय आहे, पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला सगळी माहिती पाहिजे आणि त्याचे युसेजेस माहिती पाहिजे। यावरती क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात, एखादा क्वेश्चन यावर असतो म्हणजे असतोच। अ कॉमा इज यूज, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, सेपरेट फ्रेजेस इन अपोजिशन। आता इथे एक नवीन वर्ड आलाय बघा जरा तुमच्यासाठी, अपोजिशन म्हणजे काय, द पोझिशनिंग ऑफ थिंग साइड बाय साइड और क्लोज टुगेदर, आजूबाजूला ठेवणे ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस आपण काय यूज करतो, कॉमा यूज करतो। तर
या पद्धतीनं कॉमाचा यूज आपल्या लक्षात आला पाहिजे. त्याच पद्धतीनं इंट्रोड्यूस अ लिस्टसाठी आपण काय यूज करतो, त्यासाठी आपण कोलन यूज केला जातो, हे आपल्याला माहिती पाहिजे. कोऑर्डिनेट क्लॉजेस जर आपल्याला दाखवायचे असेल तर काय यूज केलं जातं, तर या पद्धतीनं आपल्याला युसेजेस जर माहिती असतील पंक्च्युएशन मार्कचे तर असे प्रश्न आपल्याला व्यवस्थित सॉल्व करता येतील. तर क्वेश्चन नंबर 52चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, सेपरेट फ्रेजेस इन अपोजिशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 53 व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय आहे तर इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 53 इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट रिलेटेड क्वेश्चन आहे. याच्या रिलेटेड मी व्हिडिओज टाकलेले आहेत बघा, फार महत्त्वाचे रूल्स त्यात डिस्कस केलेले आहेत. प्लेलिस्ट बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असं म्हणूनच प्लेलिस्ट आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर 4 क्वेश्चन्स दिलेले, 4 इथे सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्यातलं करेक्ट कुठलं आहे आपल्याला बघायचं. करेक्ट इथे दिले बघा, करेक्ट. ईच मॅन अँड ईच वुमन हॅज अ ओट. ईच मॅन अँड ईच वुमन हॅव अ ओट. The ship was wrecked and every man, woman and child were drowned. आणि the ship was wrecked and every man, woman and child had drowned. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला each जेव्हा यूज केलं जातं, each एखाद्या नाउनच्या अगोदर आणि त्याच पद्धतीनं त्याला and न जोडलेलं असेल and न, तर त्या केसमध्ये कधीही सिंग्युलर वर्ब तिथे आलं पाहिजे. म्हणजे हॅज हे करेक्ट इथे आहे. आता इथे मी जसं सांगितलं की सिंग्युलर वर्ब पाहिजे, इथे आलंय का नाही आलं म्हणजे हे आन्सर नाही आहे. इथं आलंय का नाही, इथे प्लुरल घेतलंय म्हणजे हेही चुकीचं आहे. कारण इथे देखील एव्हरी आलंय आणि एव्हरी जेव्हा जेव्हा येतं त्यावेळेस आपल्याला काय यूज करावं लागतं, सिंग्युलर वर्ब. आणि या केसमध्ये खालच्या वाक्यामध्ये देखील तसंच आहे, परंतु इथे टेन्स सिक्वेन्स चुकीचा आहे, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर इथे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 53 सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब हे फक्त पहिल्या सेंटेन्समध्ये दिसतंय, म्हणून 53चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ईच मॅन अँड ईच वुमन हॅज अ ओट. ईच आणि एव्हरी यूज करताना कशा पद्धतीनं आपण वर्ब यूज करायचं यासाठी तुम्हाला मी जे व्हिडिओज अपलोड केलेले सब्जेक्ट वर्ब रिलेटेड, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ते बघायचेत. तर अशा पद्धतीने आपण 53 क्वेश्चन बघितला. नेक्स्ट क्वेश्चन 54. क्वेश्चन नंबर 54 काय होता बघा. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट फॉर्म्स ऑफ वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट्स. आणि काय बघा, इफ वी मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. आता इथे काय सांगितलं, वर्ब फॉर्म आपल्याला ॲप्रोप्रिएट कुठला सूट होतोय, कुठला बरोबर आहे ते बघायचं ऑप्शन दिलंय. मीट हॅव म्हणजे इफ वी मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. दुसरं इफ वी विल मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. नंतरचं इफ वी मीट ॲट 8 वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम, किंवा इफ वी विल मीट ॲट 8 वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम. मित्रांनो सिंपल आहे. इथे हायलाईट करतो, हे जे दिसतंय ना इफ, याला आपण कंडिशनल्स म्हणतो बघा, कंडिशनल्स. इफ क्लॉजेस सेपरेट व्हिडिओ यावर अपलोड केलेला आहे मी, तो बघा. आणि त्यामध्ये टाईप 1 काय, टाईप 2 काय, टाईप 3 काय, किंवा टाईप 0 काय ज्याला म्हणतो आपण, ते समजून घ्यायचं आहे. तर इथे करेक्ट कुठलं बसतंय बघा. क्वेश्चन नंबर 54चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे मीट आणि विल हॅव. म्हणजे इथे काय येईल, वी मीट ॲट 8 वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम. आणि हे आहे टाईप, इथे समजून घ्यायचं टाईप 1 आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस विल प्लस इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्ब. आणि टाईप 2 जो आहे सिम्पल पास्ट प्लस वूड प्लस इन्फिनिटिव्ह. आणि टाईप 3 आहे पास्ट परफेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3. मित्रांनो मी जसं शॉर्टमध्ये आत्ता सांगितलं तुम्हाला, हे स्ट्रक्चर सांगितले. इफ क्लॉजेस जर स्टडी करायचं असेल तर माझा एक व्हिडिओ बघा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर अशा पद्धतीनं मी सांगितलंय. इफ क्लॉजेस रिलेटेड हा क्वेश्चन आहे आणि आपण डिस्कस केला आहे. क्वेश्चन नंबर 54चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मीट आणि विल हॅव. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 बघा काय आहे. द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी म्हणजे सोसायटीसाठी. ओके,
पिक आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन कॉन्टेक्स्ट. आता हा जो वर्ड इथे अंडरलाइन केला इम्पॉर्टंट, याचा मीनिंग इथे आपल्याला कॉन्टेक्स्ट महत्वाची आहे. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, कुठल्या परिस्थितीत, सिच्युएशन. तर पहिलं दिलंय सिग्निफिकंट, मेन, व्हॅल्युएबल आणि क्रिटिकल. सिग्निफिकंट म्हणजे काय, महत्वाचं म्हणजे अर्थपूर्ण. मेन म्हणजे काय, मुख्य. व्हॅल्युएबल म्हणजे काय, खूप उपयोगाचा. आणि क्रिटिकल म्हणजे काय, टीकात्मक किंवा समीक्षात्मक. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज द बेस्ट और द करेक्ट ऑप्शन. कारण सगळ्यात असा हा मिनिंग इथे कनेक्ट होतोय, आपल्याला समजतोय. करेक्ट मिनिंग घेतलाय आपण इथे. काय आहे, क्वेश्चन नंबर 55चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. इम्पॉर्टंटचं होतं व्हॅल्युएबल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 56 काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 56. He wants to cultivate his mind. Identify the correct meaning of the underline in the given context. पहिला जसा आहे 55 नंबरचा तसाच हा क्वेश्चन आहे. हा कल्टिवेट जो वर्ड दिसतोय ना इथे, याचा आपल्याला करेक्ट मिनिंग शोधायचा आहे आणि त्यासाठी कॉन्टेक्स्टनुसार शोधायचा आहे. ऑप्शन काय काय दिलेले आहेत बघा. ग्रो, देन एनरिच, फर्टिलाइज आणि कीप स्वीट. आता इथे कीप स्वीट तर हा होणारच नाही, याचा काही लॉजिकली इथे लगेच लक्षात येतं होत नाही. त्यानंतर फर्टिलाइज म्हणजे वाढवणे होतं, ते देखील होणार नाही. त्यानंतर एनरिच म्हणजे समृद्ध करणे, गुणवत्ता वाढवणे. आणि ग्रो म्हणजे वाढणे किंवा मोठे होणे. तर इथं मोस्ट ॲप्रोप्रिएट ग्रो देखील नाही आहे, फर्टिलाइज नाही आहे, तर ते आहे एनरिच. म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 56चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दॅट इज एनरिच. आता इथे लॉजिक फार गरजेचं आहे तुमचं. एक लक्षात ठेवा, आयोगाच्या पेपरमध्ये विश्लेषणातनं एक लक्षात येतं की 4 ऑप्शन्सपैकी 2 ऑप्शन्स हे बसत नाही आणि 2 ऑप्शन्स असे असतात की हे का ते विद्यार्थ्याला ठरवायचं असतं आणि द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आपल्याला तिथे टिक करायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओज विश्लेषणाचे मोठे आहेत, 1.5 तासाचे आहेत, 1 तास, 1.5 तास, पावणे 2 तास, 2 तासाचे आहेत. परंतु जर एकदा विश्लेषण तुम्ही पूर्ण ऐकलं तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, कारण मी डिटेलमध्ये सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 57. 56चा आन्सर लक्षात आला आहे, ऑप्शन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 57 काय होता. तर क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली एक्सप्रेसेस द प्रोबेबल लाईकली कंडिशन. खालीलपैकी कुठलं सेंटेन्स आहे जे आपल्याला काय दाखवतं, द प्रोबेबल लाईकली कंडिशन. 4 ऑप्शन्स बघा. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. सेकंड, इफ ही हॅड वर्कड सॅटिस्फॅक्टरीली ही कुड बी प्रमोटेड. थर्ड, हॅड ही वर्कड सॅटिस्फॅक्टरीली ही वुड हॅव बीन प्रमोटेड. आणि फोर्थ, इफ ही वर्कड सॅटिस्फॅक्टरीली ही वुड बी प्रमोटेड. विद्यार्थी मित्रांनो, परत इथे आलेला आहे इफ क्लॉज. इफ क्लॉज बघा इथे काय आहे, इफ क्लॉज दिला याच्यात 3 ठिकाणी. आता जर तुम्हाला फंक्शन्स माहिती असतील इफ क्लॉजचे फंक्शन्स तर तुम्हाला आन्सर येईल. आता टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे मी तुम्हाला सांगितले होते, बरोबर. टाईप 1 म्हणजे काय, प्रोबेबल और लाईकली कंडिशन जेव्हा आपल्याला दाखवायचे असेल तर टाईप 1 कंडिशनल आपण यूज करतो इफ क्लॉज मधलं. आणि टाईप 2 इम्प्रोबेबल म्हणजे अनलाइकली कंडिशन्स. आणि टाईप 3 म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन्स और इम्पॉसिबल कंडिशनल ज्याला म्हणतो आपण. तर इथे जे आहे बघा, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस विल प्लस द इन्फिनिटिव्ह किंवा त्याला V1 म्हणतो आपण. ह्या स्ट्रक्चरमध्ये जर यूज केला किंवा या स्ट्रक्चरचा यूज केला तर त्याचा आन्सर काय होतं, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, द प्रोबेबल लाईकली कंडिशन. म्हणून क्वेश्चन नंबर 57चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 काय विचारला होता बघा. चूज द वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली अपोजिट इन मीनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड. आणि वर्ड आहे ॲडमॉनिशन. आता इथे एक समजून घ्यायचं, कॅपिटलाइज हा वर्ड आहे आणि इथंच काय सांगितलं, क्लोजली अपोजिट, आपल्याला विरुद्धार्थी मीनिंग असलेला शब्द बघायचा आहे. आता बेसिकली आपल्याला
ॲडमॉनिशनचा जर मिनिंग माहिती असेल तर कळेल. म्हणजेच काय, समज देणे म्हणजे आपण त्याला वॉर्निंग देणे म्हणतो. मग याचा ॲडमॉनिशनचा मिनिंग आहे. वॉर्निंग मग होणार नाही, थ्रिएटही होणार नाही आणि फिअरही होणार नाही. याचा अर्थ काय, त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला बघायचं आहे, ते होईल रिक्वेस्ट म्हणजेच विनंती. म्हणून क्वेश्चन नंबर 58चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आणि ते आहे रिक्वेस्ट. म्हणजे ॲडमॉनिशन स्पेलिंग लक्षात ठेवायचं, ADMONITION. ॲडमॉनिशनचा अपोजिट काय आहे, रिक्वेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 काय विचारला होता बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स यातनं आपल्याला शोधायचं आहे. करेक्ट सेंटेन्स. शी हॅज बीन इल फॉर 2 days. माय डॉटर हॅज रिटन अ लेटर टू मी लास्ट वीक. विद्यार्थी मित्रांनो, रीडिंग केल्याबरोबर आपल्या लक्षात येते अडचण कुठं आहे. अडचण आहे या लास्ट वीक सोबत, हे बघा. आणि इथे चुकीच्या टेन्स सोबत याला इथे अटॅच केलं आहे. हॅज रिटन म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स सोबत हे यूज केलं असं चालत नाही. याला सिम्पल पास्ट टेन्स सोबत यूज करावं लागतं. म्हणजे करेक्ट सेंटेन्स काय होईल, माय डॉटर रोट अ लेटर टू मी लास्ट वीक असं असतं तर करेक्ट असतं. म्हणजे चुकीचं आहे. शी हॅज बीन इल फॉर 2 days हे करेक्ट आहे. या पद्धतीने सेंटेन्स करता येऊ शकतं. त्यामुळं क्वेश्चन नंबर 59 जे आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ओनली एक करेक्ट आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर 59 आन्सर इज ऑप्शन नंबर 1 ओनली ए. शी हॅज बीन इल फॉर 2 days. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय विचारला होता. 59चा आत्ता मी सांगितलं, लक्षात ठेवायचं आहे. 59चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ओनली ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 होता बघा. The dashboard does not allow the film producers to have any obscene. तर ऑप्सिनचा मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्सिन सीन्स इन देअर फिल्म्स. ऑप्सिन म्हणजे काय, अश्लील ज्याला म्हणतो आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबव. आता हे जे दिसतंय ना आपल्याला इथं ब्लँक, इथे आपल्याला वर्ड टाकायचं आहे. सेन्सर, सेन्सर, देन सेन्सॉर, परत सेन्सर. आता मित्रांनो, याचे मीनिंग माहिती असणं फार गरजेचं आहे तुम्हाला. पहिलं सेन्सर काय, दुसरं सेन्सर काय. तर याचा ॲक्च्युअल आन्सर कुठला आहे, सेन्सर बोर्ड म्हणतो बघा आपण, सेन्सर बोर्ड. ते आहे ऑप्शन नंबर 3. आता पहिलं सेन्सर काय आहे, याचा होता आपण धूपदानी म्हणतो याला, धूपदानी. आता धूपदानी म्हणजे काय, सेन्सर, अ कंटेनर इन विच इन्सेन्स इज बर्न ड्युरिंग अ रिलिजियस सेरेमनी. अगरबत्ती लावतो का नाही ज्यामध्ये आपण, त्याला धूपदानी. हे ते आहे CNSER. दुसरं जे आहे सेन्शरचा मिनिंग काय, सेन्शर येतं काय, सेन्शर टू टेल समबडी इन अ स्ट्रॉंग अँड फॉर्मल वे दॅट ही ऑर शी हॅज डन समथिंग रॉंग. त्याला ताकीद देणे म्हणतो आपण. आणि हे सेन्सर काय, अन ऑफिशियल हू सेन्सर्स बुक्स फिल्म्स म्हणजे पुस्तके, चित्रपट वगैरेतील आक्षेपार्ह भाग काढून टाकणे. हे बोर्ड आहे ते सेन्सर बोर्ड. आणि हा शेवटचा तर वर्डच नाही आहे, हा रॉंग वर्ड आहे. तुम्हाला याचे मिनिंग सांगितले मी, लक्षात ठेवायचं आहे. धूपदानी पहिल्याचा, दुसऱ्याचा काय होतं, ताकीद देणे. तिसरा आहे हे बोर्ड आपल्याला. म्हणून क्वेश्चन नंबर 60चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दॅट इज सेन्सर, CENSOR. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 61 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 61 विचारला होता. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंड वर्ड ॲज इट अकर्स इन द सेंटेन्स. आता वर्ड दिला, अंडरलाईन केलं, त्याचे पार्ट ऑफ स्पीच आपल्याला शोधायचं आहे. तर शब्दांच्या जाती त्यासाठी माहिती असणं गरजेचे आहेत. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे सगळ्या. म्हणजे जेवढ्या 8च्या 8 ट्रेडिशनली ज्या सांगितलेल्या शब्दांच्या जाती त्या तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्या आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. सेंटेन्स काय आहे, आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रीडिंग थ्रिलर्स. आता इथे जे रीडिंग दिलेलं आहे याला अंडरलाईन केलं आहे, राईट. याचं नाउन आहे की वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की नन ऑफ द अबो. हे बघा, नन ऑफ द अबो हे बसतच नाही आहे. वर्ब तर नाही आहे इथे, जिरंट फॉर्ममध्ये जरी असलं तरी दिसतं आपल्याला तसं जिरंट फॉर्ममध्ये. ॲडजेक्टिव्ह पण नाही आहे, हे नाउन आहे. नाउन, रीडिंग थ्रिलर्स, हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता रीडिंग काय आहे, ॲक्च्युली हे नाउन काय आहे, त्याचं मिनिंग काय, द बुक, आर्टिकल्स एक्सेट्रा दॅट आर इंटेंडेड टू बी रेड. म्हणजे काय,
आपल्याला इथे पुन्हा लक्षात घ्यायचं आहे, नाऊन फ्रेज इथं आपल्याला लक्षात येऊ शकते आणि त्यानुसार याचं काय आहे, याचं पार्ट ऑफ स्पीच आहे नाऊन. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, इथे रीडिंग काय म्हणून आलेलं आहे, नाऊन. म्हणून क्वेश्चन नंबर 61चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हायलाइट करतो, दॅट इज नाऊन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 62 काय विचारला होता. क्वेश्चन बघा काय आहे, व्यवस्थित रीड करायचं आहे सगळ्यांनी क्वेश्चन. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. आणि इथे अंडरलाईन केले बघा, हू स्टोल द वॉच. द अंडरलाईन क्लॉज इन द अबोव सेंटेन्स इज नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज आणि वर्ब क्लॉज. आन्सर ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा, ए ओनली, बी ओनली, ए अँड सी आणि डी ओनली. आता द बॉय हू स्टोल द वॉच, आता इथे समजून घ्यायचं आहे आपल्याला महत्त्वाचं, हे जिथं काय आलेलं आहे बॉय नाऊन, आणि त्याच्याविषयी आपल्याला हा जो क्लॉज आहे ना एक्स्ट्रा माहिती देतोय, म्हणजे कुठला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजेच ऑप्शन नंबर कुठला आहे इथे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे इथे दिसतंय बघा. म्हणजे बी फक्त करेक्ट आहे, नाऊन नाहीचे, ॲडवर्ब नाही आहे आणि वर्ब देखील नाही आहे. म्हणजे बी ओनली जिथं येतं आहे, म्हणजेच कुठलं, क्वेश्चन नंबर 62चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, दॅट इज अ बी ओनली, म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, मॉडिफाईज अ नाऊन, राईट. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा कधी इमिडिएटली आफ्टर नाऊन किंवा प्रोनाऊन नंतर येतो. आता मी जसं तुम्हाला इथे सांगितलं की हे बॉय काय आहे, दिस बॉय इज नथिंग बट अ नाऊन, आणि त्यानंतर इमिडिएटली ते आलेलं आहे आणि ह्या काय ॲडजेक्टिव्हचं काम करते, म्हणून त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं आहे. तुमच्या इथे कॉन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे, नाऊन क्लॉज कशाला म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं, ॲडवर्ब क्लॉज कशाला म्हणायचं, वर्ब क्लॉज कशाला म्हणायचं, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते ट्रिक्स लक्षात जर आल्या कशा पद्धतीनं ते आयडेंटिफाय करायचं, इझिली तुम्ही आन्सर त्याचं लिहू शकता. तर क्वेश्चन नंबर 62चा आन्सर मी सांगितलं आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 2, बी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 63 काय विचारला होता बघा, कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 63 असा विचारला होता. लेट मेन सॉ एनिथिंग दे विल रीप इट्स फ्रूट्स. विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे आयोगाच्या पेपरमधनं हा कॅन्सल केला होता त्यावेळेस, पण मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट इथे सांगतो की कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणायचं. अ सेंटेन्स कंटेनिंग अ सबऑर्डिनेट क्लॉज ऑर क्लॉजेस. ज्या सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो किंवा जास्त त्या क्लॉजेस असतात, सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात, त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो आपण. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर यूज, जसं की ॲज, ॲज इफ, बिफोर, आफ्टर, बिकॉज, दो, इवन दो, व्हाईल, वेन, व्हेनेवर, if, during, as soon as, since, until, unless, where आणि wherever. मी मुद्दामून हे वर्ड सांगितले आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणायचं हे तुम्हाला इथे समजून सांगितलं आहे. हा क्वेश्चन त्याच्या आयोगानं कॅन्सल केला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 64 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 64 इज विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे, काय दिले होते बघा, दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years, दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 years, दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 years आणि दे आर मॅरिड फॉर 5 years. आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years हे जे दिलं हेच आन्सर आहे त्याचं, पण हे खालचे का चुकीचे अगोदर सांगतो. दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 years, इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला आहे, हे चुकीचं आहे. फॉर 5 years असं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होऊ शकतच नाही कुठच्याच्या बाबतीत, रिलेटेड टू मॅरिंग. देन दे हॅव बीन मॅरिड सिन्स, आता इथे सिन्स आलं, हे चुकीचं आहे, इथे सिन्स हे चुकीचं आहे. त्यानंतर हा टेन्स, त्यानंतर काय, दे आर मॅरिड फॉर 5 years हे देखील नाही, दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. म्हणून क्वेश्चन नंबर 64चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आणि आन्सर आहे दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्टडी पाहिजे टेन्सेसचा आणि युसेजेस ऑफ टेन्सेस म्हणजेच काळाचे उपयोग. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 64चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आपण डिस्कस केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 65 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 65, सिलेक्ट
from the alternative the word that conveys the same meaning as the word given in capital. Venial वर्ड काय आहे? व्हेनियल. आणि आपल्याला काय सांगितलं इथे? सेम वर्ड दॅट कन्वेज द सेम मिनिंग म्हणजेच काय? आपल्याला इथे काय करायचंय? सिनोनिम शोधायचं आहे. सिनोनिम तर काय दिलंय इथे? कंटेजियस म्हणजे काय? संसर्गजन्य ज्याला म्हणतो आपण. स्प्रेड बाय टच त्याला म्हणतो आपण संसर्गजन्य. फिल्दी म्हणजे काय? फिल्दी म्हणजे काय होतं? गलिच्छ, घाणेरडा. मेसी किंवा नॅस्टी ज्याला म्हणतो आपण. वर्थलेस म्हणजे काय? निरुपयोगी. आणि एक्सक्युजेबल म्हणजे काय? क्षम्य, माफ करण्याजोगा. आणि व्हेनेलचा मिनिंग काय होतो बघा? पार्डनेबल, फॉरगिवेबल म्हणजेच काय? माफ करण्याजोगा. इथे मी टाईप करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉरगिवेबल किंवा पार्डनेबल. ओके, थोडं छोट्या ह्याच्यात दिसतंय पण त्याला हायलाईट करतो. हे बघा इथे पार्डनेबल. आणि याच्यात मिनिंग कशाचा होतो? एक्सक्युजेबल म्हणजेच कसं काय होतं त्याला? माफ करण्याजोगा. म्हणजेच क्वेश्चन नंबर 65चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आणि ते काय आहे? एक्सक्युजेबल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 काय विचारला होता? विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजत असेल, व्यवस्थित समजून घ्या. अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा नंबर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला टेक्स्ट मेसेज देखील करू शकता. क्वेश्चन नंबर 66 काय विचारला होता बघा? कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. परत आलं बघा तसंच. क्वेश्चन नंबर आलाय 63 सारखा क्वेश्चन आला इथे. अ फॉक्स वन्स मेट अ लायन. द फॉक्स हॅड नेवर सीन अ लायन बिफोर. आणि आन्सर ऑप्शन दिलेले आहेत. अ फॉक्स हू हॅड नेवर सीन अ लायन बिफोर मेट हिम. नंतर अ फॉक्स हू हॅव नेवर सॉ अ लायन मेट हिम. अ फॉक्स हू हॅज नॉट सी अ लायन मेट हिम. अ फॉक्स डिड नॉट सॉ. मित्रांनो जर तुमचं चांगलं लॉजिक डेव्हलप असेल ना, टेन्सेस बघा इथे. इथे हॅव यूज केलं आणि इथे सॉ यूज केलं, चुकीचं आहे. सेंटेन्सच चुकीचं आहे. हॅज केलं आणि इथं सी केलं, हेही सेंटेन्स चुकीचं आहे. हॅज सीन पाहिजे. आणि इथे हू डिड नॉट सॉ इथे केलं आणि इथे डीड केलं, हेही चुकीचं आहे. अरे ऑप्शन उरलंय फक्त पहिलंच. अ फॉक्स हू हॅड नेवर सीन बिफोर मेट हिम. म्हणजेच क्वेश्चन नंबर 66चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. अ फॉक्स हू हॅड नेवर सीन अ लायन बिफोर मेट हिम. आणि या अगोदरच 63 क्वेश्चन सांगतानाच मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. 63 तुम्हाला परत ऐकावा लागेल, त्यासाठी मी कॉम्प्लेक्स मिनिंगचं सांगितलेलं आहे मिनिंग तिथे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 67 काय विचारला होता? क्वेश्चन नंबर 67. फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द बेस्ट अमंग द गिवन ऑप्शन्स. आता इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. आणि क्वेश्चन बघा काय आहे? क्वेश्चन म्हणजे काय? सेंटेन्स. इफ आय डॅश राहुल कॉमा आय डॅश अ न्यू बॅटरी. आता इथे फार महत्वाचं आहे. पहिलं दिलंय इफ आय एम अँड इफ आय एम राहुल आय विल बाय अ न्यू बॅटरी असं टाकूनच बघू डायरेक्ट आपण त्यामध्ये. इफ आय वॉज राहुल आय वूड हॅव बॉट अ न्यू बॅटरी. इफ आय वॉज राहुल अँड what is given there? I would have I would buy a new battery. आणि शेवटी if I were Rahul I would buy a new battery. मित्रांनो याचा आन्सर आहे आन्सर नंबर 4 ऑप्शन नंबर 4. इथे हायलाइट करतो. क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर का वर का? तुम्ही म्हणाल सर असं कसं? त्याचं कारण असं आहे इफ आय वर हे एक्सप्रेशन असं आहे की जे कशासाठी यूज केलं जातं बघा. यूज वेन you give someone advice, putting myself in your situation. इथे तुमच्या महत्वाचं लक्षात आहे मूड लक्षात आला पाहिजे. मूड रिलेटेड टू वर्ब. सबजंक्टिव्ह मूड इथे आपल्याला यूज करायचा आहे. आणि सबजंक्टिव्ह मूड कशासाठी यूज केला जातो? एक्सप्रेस करण्यासाठी. काय? अ विश, डिमांड किंवा सजेशन. म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन, अनरियल सिच्युएशन आहे, इम्पॉसिबल सिच्युएशन आहे. राईट. स्वतः तुम्ही होऊ शकत नाही ना ते. स्वतः राहुल होऊ शकता का? नाही. इफ आय वर राहुल आय वुड बाय
अ न्यू बॅटरी. विद्यार्थी मित्रांनो, मी जो वर्ड यूज केला इथे मूड, काय वर्ड आहे? मूड. जर तुम्हाला हे माहिती नसेल इंग्लिशमधलं मूड्स काय आहे, फार महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे बरं का इंग्लिशमधली. कुठली? मूड्स, वर्ब मूड्स. त्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे रिलेटेड टू मूड्स, सगळ्यांनी बघा. पार्ट्स ऑफ स्पीच अंडर मी हा अपलोड केलेला आहे. तुमचे सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. त्या रिलेटेड तुमचं लगेच लक्षात येईल तुम्हाला कशा पद्धती सब्जेक्टिव्ह मूड. 2-3 याच्या मागचे लॉजिक मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 67चा आन्सर काय? ऑप्शन नंबर 4. नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 68 काय विचारला होता बघा. विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स मिस मॅच करेक्टली. मिस मॅच नाही, हे फक्त इथं दिसतंय ना ब्लॅकमध्ये ठेवलेलं मी मिस. हे कुठं येतं? प्रिफिक्स म्हणजे काय? रूट वर्डच्या अगोदर अटॅच करणे. म्हणजे अनहॅपीमध्ये अन काय झालं? प्रिफिक्स. तसं मिस हे कशाला मॅच होते? मिस सेन्स नाही होत, मिस प्रॅक्टिस नाही, मिस मॅनेज येस, मिस फीड येस. आता इथे आपल्याला काय आहे? ऑप्शन नंबर सी आणि डीला लागतं बघाय. सी आणि डीला मिस मॅनेज वर्ड आहे किंवा मिस फीड हा देखील वर्ड आहे. म्हणून ऑप्शन सी आणि डी कुठं दिसतं? इथे. म्हणून इथे ए पहिला ऑप्शन नाही, सेकंड नाही, थर्ड नाही, तर करेक्ट आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर 4. म्हणजे क्वेश्चन नंबर 68चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आन्सर काय आहे? सी अँड डी, मिसमॅनेज आणि मिसस्पीड. तुम्हाला प्रिफिक्स कशाला म्हणायचं हे देखील मी सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 68 आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 69 काय विचारला होता? क्वेश्चन बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट अप्रोप्रिएट अमंग द गिवन ऑप्शन्स. द डॉक्टर, व्हॉट इज गिवन? द डोअर, नॉट डॉक्टर. द डोअर डॅश नीड्स टू बी रिप्लेस्ड आणि द डॅश ऑन द रोड वॉज हेवी. 2 वर्ड आलेत बघा इथे, जाम आणि जॅम. जॅम आणि जॅम. आता बचं प्रोनाऊन्सिएशन त्यात नाही बरं का, ब प्रोनाऊन्स करायचं नाही आहे. तर इथे आपण समजून घेऊया. थोडा मी इथे फॉन्ट वाढवतो. ओके, म्हणजे आपले लक्षात येईल. लेट मी फाईन. हां, नाव इथे मी टाईप करतो दोन्हींचा मिनिंग. जाम म्हणजे काय? JAMB. आता याचं थोडं जास्त मोठं होईल त्याचं, त्यामुळे ओके टाईप करत नाही मी, त्यात वेळ जाईल आपला. आता JAMB, जॅम मीन्स वॉट? दाराच्या किंवा खिडकीच्या बाजूचा उभा खांब ज्याला म्हणतो ना असतं. दार किंवा खिडकीला जे साईडनं भिंतीमध्ये दाबलं जातं बघा, त्याला काय म्हणतो आपण? जॅम. JAMB. आणि जॅम म्हणजे काय? अशी सिच्युएशन की ज्यामध्ये काय होतं? इन विच यू कॅनॉट मूव बिकॉज देर आर टू मेनी पीपल ऑर व्हेकल्स. मग तो झाला कुठला? रोडवर ट्रॅफिक जाम म्हणजे JAM. म्हणून याचा आन्सर बघा आता काय आहे. म्हणजे पहिल्या याच्यात JAMB आलं पाहिजे आणि दुसऱ्या याच्यात JAM. म्हणजे इथे आलं काय पाहिजे? इथे टाईप करतो, इथे आलं पाहिजे JAMB आणि इथं आलं पाहिजे काय? JAM. म्हणून लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 69चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मिनिंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत, दोन्हींचे मिनिंग्स काय आहेत ते. म्हणून क्वेश्चन नंबर 69चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, जॅम. जॅम याला वर्ड्स ऑफन कन्फ्यूज मधला पार्ट आहे. याच्याशी रिलेटेड बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तरी ते बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 70 काय विचारला होता? क्वेश्चन नंबर 70. सिलेक्ट द ऑड वन फ्रॉम द फॉलोइंग. होम, होमली, नोज, नॅझल, कॅट, फेलाइन, बॉय, बॉयश, इयर, ऑरल, रेन, रेनिंग. आणि खाली काय दिलंय? फ्रूट, फ्रुटी, म्युझिक, म्युझिकॅलिटी. विद्यार्थी मित्रांनो, हे काय केलेले आहेत? सगळे इथे ॲडजेक्टिव्ज आहेत. होमली काय आहे? ॲडजेक्टिव्ह. नझल ॲडजेक्टिव्ह. बॉईश ॲडजेक्टिव्ह. फिलाइन ॲडजेक्टिव्ह. ऑरल ॲडजेक्टिव्ह. रेनी ॲडजेक्टिव्ह. हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण हे जे आहे ना म्युझिकॅलिटी, हे आहे नाऊन. म्हणून ऑड वन यातलं हेच आहे ऑप्शन नंबर 4. म्हणून क्वेश्चन नंबर 70चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4,
फ्रूट फ्रुटी म्युझिक म्युझिकॅलिटी हे चुकीचं आहे त्यातलं. तर अशा पद्धतीनं आपण याचं मिसमॅच काय आहे हे सांगितलं मी तुम्हाला. त्याचं लॉजिक आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप करायचं असतं, कारण सगळेच क्वेश्चन तुम्हाला सिम्पली विचारले जाणार नाहीत. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात, ॲप्लिकेशन बेस्ड. त्यामुळे ह्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचे आहे. डायरेक्ट कुठल्याही पद्धतीनं क्वेश्चन पेपर घेतला आणि सॉल्व केला किंवा तर आले नाही तर आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. पण अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, एक एक टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. लाईव्ह क्लासेसमध्ये मी हे घेणारच आहे, तर तुमच्या लक्षात येईल कुठल्या पद्धतीनं आपल्याला आन्सर आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 70चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, फ्रूट फ्रुटी म्युझिक म्युझिकॅलिटी. ऑड वन आहे त्यातलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 71 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 70. द वर्ड डिलिजंट इज अँटॉनिमस विथ ए हार्डवर्किंग, बी इनर्ट, सी लेझी, डी इनडिटर्मिनेट. आता मला सांगा, डिलिजंटचा जर मिनिंग माहिती नसला तर काय येणार आहे आपल्याला? येणारच नाही. त्यामुळे ट्रिक्स ह्या अंधश्रद्धा आहेत इंग्लिशमध्ये, लक्षात घ्या. ट्रिक्स वोकॅबलरीला ट्रिक्सच नाही, वोकॅबलरीला ट्रिक्स नाही, ते माहितीच पाहिजे तुम्हाला. बाय हार्ट यू मस्ट लर्न दॅट. आता इथे समजून घ्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिलिजंट. डिलिजंट म्हणजे काय? शोईंग केअर अँड एफर्ट इन युअर वर्क ऑर ड्युटीज, म्हणजे हार्ड वर्किंग ज्याला आपण म्हणतो. आपल्याला इथे काय विचारलं? अँटॉनिमस. अँटॉनिमस म्हणजे काय? विरुद्धार्थी. हार्ड वर्किंग येईल का? मग नाही येत, बरोबर की नाही. इनर्ट म्हणजे काय? नॉट एबल टू मूव्ह ऑर ॲक्ट, हे देखील नाही. इनडिटर्मिनेट म्हणजे काय? नॉट एक्झॅक्टली नोन, एस्टॅब्लिश ऑर डिफाईन, माहिती नसणे, हे देखील होत नाही. आणि लेझी म्हणजे माहिती आपल्याला, आळशी. म्हणजे काय? डिलिजंट म्हणजे काय? हार्ड वर्किंग. आणि लेझी म्हणजे काय? आळशी. म्हणून सी ओनली याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 71चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पहिलं नाही आहे, दुसरं नाही आहे आणि चौथंही नाही आहे. तर आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 71चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 72 काय विचारला होता? रत्नागिरी इज 120 किलोमीटर्स फ्रॉम हियर. आणि ते अंडरलाईन केलेलं आहे बघा, 120 किलोमीटर्स फ्रॉम हियर. आणि क्वेश्चन काय होता? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट कुड बी द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द अबोव सेंटेन्स. आता WH टाईप क्वेश्चन कसा फ्रेम होईल याच्या रिलेटेड. हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हियर, हाऊ लॉंग इज रत्नागिरी फ्रॉम हियर, हाऊ मच लॉंग इज रत्नागिरी फ्रॉम हियर, नन ऑफ द अबो. हे तर यातलं नाहीच होते आन्सर. याचा आन्सर आहे बघा, क्वेश्चन नंबर 71चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. हाऊ फार, हाऊ लॉंग, हाऊ मच लॉंग, हे इथे समजलं पाहिजे. हाऊ फार केव्हा यूज करायचं? यूज टू आस्क हाऊ ग्रेट डिस्टन्स इज. अंतर जेव्हा आपण विचारत असू तेव्हा हाऊ फार ही फ्रेज यूज करायची. हाऊ लॉंग म्हणजे काय? व्हॉट ड्युरेशन, काळ विचारायचं असेल, ड्युरेशन, तर हाऊ लॉंग. हाऊ मच लॉंगर म्हणजे काय? ते यूज ओनली वेन यू आर इन वेटिंग, त्यावेळेस हाऊ मच लॉंग यूज केलं जातं. ह्याचे युसेजेस माहिती पाहिजे. ह्या फ्रेजेस महत्त्वाच्या आहेत बघा इथे. हाऊ फार, हाऊ लॉंग अँड हाऊ मच लॉंग. तर हाऊ फार हे डिस्टन्स रिलेटेड आहे, त्यामुळे WH टाईप हा करेक्ट त्याचा आपण आन्सर बघितलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 72चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हियर. ह्या इथल्या तीनही फ्रेजेस लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. हाऊ फार, हाऊ लॉंग, हाऊ मच लॉंग, ह्या तीनही फ्रेजेसचे मिनिंग सांगितलेले आहेत मी, आणि ते भविष्यात तुम्हाला कामी पडणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 73 काय विचारला होता? विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स? गो देअर. यामध्ये मूड विचारला आहे आपल्याला, कुठला आहे? वर्ब मूड कुठलं फंक्शन करतंय? इंग्लिश लँग्वेजमध्ये 3 मूड्स आहेत बघा. सब्जेक्टिव्ह, व्हॉट इज दॅट? नॉट सब्जेक्ट, दॅट इज सब्जंक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड आणि इम्परेटिव्ह मूड. कुठला आहे? परत सांगतो. सब्जंक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड आणि इम्परेटिव्ह मूड. सब्जंक्टिव्ह मूड कशासाठी? पॉसिबिलिटी, विशेष और हायपोथेटिकल स्टेटमेंट्स असेल तर सब्जंक्टिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूड केव्हा? स्टेटमेंट और स्टेटमेंट बाय गेस असेल तर त्याला बाय क्वेश्चन, नॉट गेस, बाय क्वेश्चन असेल तर इंडिकेटिव्ह मूड. आणि इम्परेटिव्ह म्हणजे कमांड आणि रिक्वेस्ट. तर गो देअर काय दाखवतं इथं आपल्याला? गो देअर हे दाखवतं आपल्याला, म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणा, कमांड म्हणा, राईट. तर या 4 ऑप्शन, इंडिकेटिव्ह,
इम्परेटिव्ह, सब्जेक्टिव्ह, नन ऑफ द अबो, हे नाही मी सांगितलं आत्ता त्याप्रमाणे. इंडिकेटिव्ह नाही, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 इम्परेटिव्ह. म्हणून क्वेश्चन नंबर 73चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दॅट इज इम्परेटिव्ह मूड. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सेपरेट मूड्सवरती मी काय केलेलं आहे, व्हिडिओ टाकलेला आहे, तो सगळ्यांनी बघा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. इंडिकेटिव्ह काय, इम्परेटिव्ह काय, सब्जेक्टिव्ह काय, आणि त्याचे एक्झाम्पल्स देखील मी तिथे दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 74 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 74 आहे बघा, मॅच द फॉलोइंग. इथे अंडरलाईन केलेला पार्ट आहे, कॉलम ए आणि कॉलम बी बघा. दिस इज व्हॉट आय मीन. व्हॉट आय मीन इथे काय आहे, कुठला क्लॉज आहे बघायचं आहे. हू हेल्प दॅमसेल्स, त्यानंतर वेअर देअर इज अ लाईफ, आणि त्यानंतर शी मस्ट वीप किंवा शी विल डाय. मेन क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. एचा आहे सेकंड, व्हॉट आय मीन हा आहे नाउन क्लॉज. ओके. बी काय, हू हेल्प दॅमसेल्स हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. वेअर देअर इज लाईफ हा आहे कुठला क्लॉज आहे, ॲडवर्ब क्लॉज. आणि शी मस्ट वीप किंवा शी विल डाय हे जे आहेत हे कुठले आहेत, मेन क्लॉजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत क्लॉजेस रिलेटेड ते बघा. म्हणजेच मेन क्लॉज कशाला म्हणायचं, नाउन क्लॉज कशाला, ॲडजेक्टिव्ह कशाला, आणि ॲडवर्ब क्लॉज कशाला, हे लक्षात येईल. म्हणून क्वेश्चन नंबर 74चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 कसं मॅच केलेलं आहे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 75 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 75 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. वर्ब ऑफ पोझिशन म्हणजे काय, प्लेस दाखवत असेल तर लाई, लाई, देन लिव्ह, रिमेन, ग्लाइड. आता लाई म्हणजे पडलेला असणे, पडलेला असणे. लिव्ह म्हणजे राहणे, आणि रिमेन म्हणजे त्याच अवस्थेत अजूनही असणे, आणि ग्लाइड म्हणजे सरकणे. त्यामुळे हे काय दाखवतंय, हे पोझिशन दाखवतंय आपल्याला, बरोबर. हे पोझिशन दाखवतंय, हे पोझिशन दाखवतंय, हे पोझिशन. एकमेव एक ग्लाइड जे आपल्याला पोझिशन दाखवत नाही, मुवमेंट दाखवतंय. म्हणून क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. व्हॉट इज दॅट, ग्लाइड, GLID, सरकणे ज्याला म्हणतो आपण. तर क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आपण बघितलंय. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 76 बघा, आता काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 76, fill in the blank space with the most suitable among the given options. आता इथे आपल्याला fill in the blanks करायचं आहे, पण इथे काय सांगितलंय, हा वर्ड फार महत्त्वाचा आहे बघा, द मोस्ट सुटेबल. द मोस्ट सुटेबल यामध्ये काय बसते ते बघूयात. द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये आता बघायचं एक्झॅक्टली काय आहे, आणि ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा, इज, वॉज, आर आणि वर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्यायचं आहे, आपण जेव्हा आयदर ऑर यूज करतो बघा, याला मी इथे बॉक्समध्ये टाकलं, इथे लक्षात येईल तुमच्या, आयदर ऑर किंवा नायदर नॉर. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. दोन्हीपैकी कुठलं जरी यूज केलं तुम्ही, मग ते आयदर ऑर असेल किंवा नायदर नॉर असेल, त्या केसमध्ये when two subjects are connected with either or neither nor, the verb agrees with the latter subject. रूल असा आहे. म्हणजे आयदर ऑर किंवा नायदर नॉर न जर तुम्ही सब्जेक्ट्स जोडलेले असतील, सब्जेक्ट म्हणजे काय, करता, करता जो असतो सेंटेन्स मधला, त्यावेळेस लेटर म्हणजे त्याच्यानंतरचा क्लोजेस्ट, नियरेस्ट जो सब्जेक्ट येतो त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला त्यानुसार त्याचं वर्ब घ्यावं लागतं. आता इथे बघा, इथे काय आलंय, फ्रेंड्स आलंय, आणि इथे काय आलंय, ही आलंय. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे इथे फ्रेंड्स आपल्याला कन्सिडर नाही करायचंय, तर काय कन्सिडर करायचंय, ही कन्सिडर करायचंय. आणि त्यामुळे इथे आन्सर काय होतंय, आन्सर नंबर 2 होतं याचं. ऑप्शन नंबर 2 जे आहे वॉज. इज होणार नाही कारण इथे कूड आलेलं आहे. आर होणार नाही कारण इथे कूड आलेलं आहे, आणि वर होणार नाही कारण इम्पॉसिबल सपोजिशन हा प्रकार नाही आहे. इथे आपल्याला रूल लावायचा आहे, नायदर नॉर यूज करताना आपल्याला कुठल्या पद्धतीनं वर्ब घ्यायचा आहे. तर
क्वेश्चन नंबर 76 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच वॉज इथे येतं. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट रिलेटेड मी जे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत, प्लेलिस्ट तयार केलेले सेपरेट, त्याच्या अंडर हा रूल मी डिस्कस केलेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीनं तुमचं अंडरस्टँडिंग होईल आणि भविष्यात येणाऱ्या एक्झामिनेशन्समध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 77 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 77 बघा. चूज द ऑप्शन दॅट रिस्पेक्टिव्हली गिव्स द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. म्हणजे काय केलेलं आहे इथे, क्वेश्चन अगोदर समजून घेऊयात व्यवस्थित. इथे नियरेस्ट मिनिंग म्हटलंय. नियरेस्ट म्हणजे काय, सिमिलर मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. कशाचा, अंडरलाईन केलेला वर्ड. अंडरलाईन केलेला वर्ड काय, फॉईल, आणि इथे देखील फॉईल आहे. आता मी सेंटेन्सेस रीड करतो बघा. ही वॉन्ट्स टू फॉईल आवर प्लॅन्स. ओके. आणि सेकंड, शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड. आता इथे त्याचे मिनिंग दिलेले आहेत बघा. पहिलं सपोर्ट अँड इमेज, सेकंड फ्रस्ट्रेट अँड कॉन्ट्रास्ट, थर्ड दिलं आहे डिस्ट्रॉय अँड कवर, आणि फोर्थ काय दिलं आहे बघा, एक्झामाइन अँड वाईफ. विद्यार्थी मित्रांनो, आता फॉईलचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. फॉईल, आता फॉईल म्हणजे काय, FOIL, फॉईलचा मिनिंग टू प्रिव्हेंट समवन और समथिंग फ्रॉम बीइंग सक्सेसफुल. त्याला एखाद्याला अडवणे आपण ज्याला म्हणतो. ॲक्च्युअलमध्ये काय आहे इथे याचा मिनिंग जो होतो, नियरेस्ट मिनिंग, क्वेश्चन नंबर 72 ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर आहे फ्रस्ट्रेट अँड कॉन्ट्रास्ट. फ्रस्ट्रेट अँड कॉन्ट्रास्ट. आता फ्रस्ट्रेट म्हणजे काय, फ्रस्ट्रेट म्हणजे प्रिव्हेंट करणे. अ प्लॅन ऑर अटेम्प्टेड ॲक्शन फ्रॉम प्रोग्रेसिंग, सक्सिडिंग ऑर बिंग फुलफिल्ड. म्हणजे सक्सेस होण्यापासून त्याला थांबवणे, त्याला आपण फ्रस्ट्रेट म्हणतो. म्हणून पहिला जो फॉईल यामध्ये दिसतंय ना आपल्याला या सेंटेन्समध्ये, ते जे आहे फ्रस्ट्रेट त्याचा मिनिंग होतो. आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, डिससिमिलॅरिटी, हे कशामध्ये दिसतं आपल्याला, सेकंड सेंटेन्समध्ये. त्यामुळे क्वेश्चन नंबर 77चा आन्सर काय आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 काय आहे, फ्रस्ट्रेट अँड कॉन्ट्रास्ट. तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे. फ्रस्ट्रेटचा मिनिंग लक्षात घ्या बरं का, कारण फ्रस्ट्रेटचा मिनिंगच होतो प्रिव्हेंट, प्रिव्हेंट फ्रॉम प्रोग्रेसिंग, एखाद्याला सक्सेसफुल होण्यापासून थांबवणे, प्रिव्हेंट करणे, त्याला आपण फ्रस्ट्रेट म्हणतो. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 77चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 78 विचारला होता. आयडेंटिफाय अँड राईट डाऊन द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम दोज गिवन बिलो. आता इथे करेक्ट सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर बघूयात आपण काय होतं, काय सेंटेन्सेस दिले. ही एट अ लार्ज नंबर ऑफ केक्स अँड ड्रँक अ ग्रेट डील ऑफ टी. म्हणजे इथे काय यूज केले बघा, अ लार्ज नंबर ऑफ, अ ग्रेट डील ऑफ. सेकंड क्वेश्चन, सेकंड सेंटेन्स बघा, नॉट क्वेश्चन, सेंटेन्स काय दिलं, ही एट मेनी केक्स अँड ड्रँक मच टी. त्यानंतर थर्ड बघा, ही एट मेनी केक्स अँड ड्रँक मेनी टीज. आणि लास्ट द फोर, ही एट मच केक्स अँड ड्रँक मेनी टीज. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कशा कशाचं युसेज माहिती पाहिजे. एक माहिती पाहिजे मेनीचा यूज कुठे करायचा आहे, मचचा यूज कुठे करायचा आहे, त्यानंतर अ लार्ज नंबर ऑफचा यूज कुठे करायचा, आणि अ ग्रेट डील ऑफचा यूज कुठे करायचा आहे. मेनी कुठे यूज करतो आपण, जर आपल्याला अ लार्ज क्वांटिटी ऑफ सांगायचं आहे. क्वांटिटी ऑफ म्हणजे हे अनकाउंटेबल नाउन सोबत यूज केलं जातं. काय, मच. आता मी मचचं सांगतोय. मच कुठे यूज करायचं आहे, अ लार्ज क्वांटिटी ऑफ, यूज फॉर अनकाउंटेबल्स. आणि मेनी कुठे यूज करतो आपण, अ लार्ज नंबर ऑफ, यूज विथ प्ल्युरल काउंटेबल्स. प्ल्युरल काउंटेबल्स असेल तर मेनी यूज करायचं आहे. आता इथे केक्स आपल्याला काउंट करता येत नाही. हां, जर तुम्ही एक केक, दोन केक असे साईडला ठेवले वेगवेगळे केक, त्या केसमध्ये ठीक आहे. बट तुम्ही जर याला अनकाउंटेबल म्हणून, अ पीस ऑफ केक आपण असं म्हणतो, राईट. आता ॲक्च्युअलमध्ये अ लार्ज नंबर ऑफ म्हणजे काय, ॲडिक्वेट क्वांटिटी किंवा अमाऊंट, ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ केक्स, हे बरोबर बसतं बघा इथे. आणि अ ग्रेट डील ऑफ म्हणजे काय, मेनी टाइम्स. मेनी टाइम्स म्हणजे क्वेश्चन नंबर 78चं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1.
ही एट अ लार्ज नंबर ऑफ केक्स अँड ड्रँक अ ग्रेट डील ऑफ टी. तर अशा पद्धतीनं आपण याचं क्वेश्चन नंबर 78चं आन्सर बघितलं. काय आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. ही एट अ लार्ज नंबर ऑफ केक्स अँड ड्रँक अ ग्रेट डील ऑफ टी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 79 काय विचारला होता, फिल इन द ब्लँक. आणि काय दिलंय बघा, आय आस्क्ड डॅश आय कुड आन्सर दॅट क्वेश्चन. पहिलं दिलंय दॅट, अबाउट, इफ, नन ऑफ द अबोव. दॅट इथे बसत नाही कारण सांगतो, अबाउटही नाही आणि नन ऑफ द अबोव नाही. इथे काय बसतंय, इफ. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. त्याचं कारण आहे इथे इफ क्लॉजेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इफ क्लॉजेस म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, कंडिशनल्स. समजून घ्या. या अगोदर एक क्वेश्चन यावरती एक विचारलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 54 मी ऑलरेडी डिस्कस केला आहे. त्यामध्ये कंडिशनल्समध्ये तुम्हाला इफ क्लॉजेस कुठले कुठले आहेत हे माहिती पाहिजे, की ज्याला आपण कंडिशनल्स म्हणतो. टाईप 1 काय, टाईप 2 काय, टाईप 3 काय, आणि त्यामध्ये कुठल्या पद्धतीनं आपल्याला टेन्सेस यूज करायचे आहेत बघा. आता हा इथे कुठल्या स्ट्रक्चरमध्ये बसतं, हे बसतं तुमचं सिम्पल पास्ट प्लस वूड किंवा कुड किंवा माइट प्लस इन्फिनेटिव्ह. आता मी इथे टाईप करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कसं येतं हे, इथे आता सिम्पल पास्ट, लेट मी टाईप प्रॉपरली, सिम्पल पास्ट प्लस इफ प्लस इथे वूड येऊ शकतं किंवा कुड येऊ शकतं किंवा माइट येऊ शकतं, राईट, प्लस इन्फिनेटिव्ह किंवा ज्याला फर्स्ट फॉर्म इन्फिनेटिव्ह फॉर्म. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर होतं. म्हणून बघा, आय आस्क्ड काय झालं, सिम्पल पास्ट, तिथे टाकायचं इफ, त्यानंतर आय कुड आला इथे, आय कुड, आन्सर झालं काय, आन्सर झालं इन्फिनेटिव्ह, म्हणून हा झाला इफ क्लॉज. यावर सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला बघा, सगळे डाऊट्स क्लिअर होतील. इफ क्लॉजवरती कुठलाही क्वेश्चन विचारला तर तो त्याचा आन्सर तुम्ही करेक्ट लिहू शकाल. म्हणून लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 79चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आणि ते काय आहे, इफ. म्हणजेच आय आस्क्ड इफ आय कुड आन्सर दॅट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता बघूयात. क्वेश्चन नंबर 79 डिस्कस केला. आता क्वेश्चन नंबर 80 काय आहे बघूयात. क्वेश्चन नंबर 80, फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ह चूज द वन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम और फ्रेज. इडियम्स अँड फ्रेजेस रिलेटेड क्वेश्चन आहे. इन द बिगिनिंग आपल्याला काय सांगितलं इथे, मीनिंग शोधायचं आहे. मीनिंग, द बेस्ट एक्सप्रेस, मीनिंग बघा इथे काय, आणि सगळ्यात सुटेबल बघायचं आहे. इन द बिगिनिंग ऑफ हिज करियर ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी. आता इथे जे दिलंय ना, रोलिंग इन मनी, या इडियमचं आपल्याला मीनिंग शोधायचं आहे. तर ऑप्शन बघा, वेस्टिंग अ लॉट ऑफ मनी, देन स्पेंडिंग मोर दॅन ही वॉज अर्निंग, व्हेरी रिच आणि सेव्हिंग अ लॉट ऑफ मनी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे व्हेरी रिच. याचा मिनिंग असतो तो रोलिंग इन मनीचा मिनिंग होतो व्हेरी रिच. ही इडियम आहे, फ्रेज आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 80चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. व्हॉट इज दॅट, व्हेरी रिच. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण डिस्कस केला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 81 काय विचारला होता बघूयात. चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली अपोजिट इन मीनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड. आणि कॅपिटलाइज वर्ड काय होता, ऑडॅशियस. व्हॉट इज दॅट, ऑडॅशियस, AUDACIOUS. याचा आपल्याला सांगितलं काय बघा, क्लोजली अपोजिट इन मीनिंग. अपोजिट बघायचं आहे, विरुद्धार्थी. आता ऑडॅशियसचा मीनिंग काय होतो, विलिंग टू टेक रिस्क ऑर डू समथिंग शॉकिंग. म्हणजे असा की काय, विलिंग टू टेक रिस्क म्हणजे काय, बिनधास्त, ज्याला धाडसी आपण म्हणतो. आता याच्या विरुद्धार्थी आपल्याला बघायचं आहे. आता याचे मीनिंग माहिती असणं गरजेचे आहे तुम्हाला. मॅनिफेस्ट काय, ऑब्वियस काय, व्हेंचर काय, कवार्डली काय. आता मॅनिफेस्ट म्हणजे काय, स्पष्टपणे दिसणे. ओके, हा तर होत नाही. मग ऑब्वियस म्हणजे काय, सहजपणे दिसणारे, स्वच्छ, उघड, स्पष्ट, हे नाही. व्हेंचर म्हणजे काय, साहस, धाडस, म्हणजे हे देखील नाही. आणि कवार्डली म्हणजे काय, भित्रा, ज्याला आपण भॅड असं म्हणतो. तर ऑप्शन नंबर 4 हे आहे
ऑडॅशियसचा अपोजिट वर्ड. म्हणून क्वेश्चन नंबर 81चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आणि ते काय आहे कवर्डली. कवर्डली म्हणजे काय भित्रा भॅड. व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. व्होकॅब्युलरी मध्ये ट्रिक्स हा प्रकार नाहीये विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या. कारण तुमच्या जेवढे वर्ड्स तुम्हाला माहिती असतील तेवढं तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल, एनरिच होईल आणि त्याचा यूज करायला शिका म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. न्यूजपेपर रीड करा, न्यूज ऐका म्हणजे तुम्हाला त्यातनं नवीन नवीन वर्ड्स माहिती होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 82 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 82 इथे दिलेला आहे. व्यवस्थित बघा स्क्रीनवरती. इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ॲक्शन वेन इट्स फ्युचरिटी इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. आता इथे काय दिलंय सिच्युएशन नुसार इथे काय दिसतंय आपल्याला फ्युचर ॲक्शन दिसते. फ्युचर ॲक्शन म्हणून इथे दिलंय बघा फ्युचर ॲक्शन. आता एक तुम्हाला हा कुठला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. ॲक्च्युली टेन्सेसमध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे तिन्ही आपण फ्युचर ॲक्शन दाखवण्यासाठी यूज करू शकतो. आता खालीपैकी कुठल्या याच्यामध्ये ते दिसतंय आपल्याला फ्युचर ॲक्शन बघा. कॉलेज रिओपन्स ऑन मंडे, मॅन इज मॉर्टल, काऊज ईट ग्रास, शुगर इज अ स्वीट. आता कॉलेज रिओपन्स ऑन मंडे यात आपल्याला फ्युचर ॲक्शन दिसते म्हणजे ऑप्शन हेच करेक्ट आहे. मॅन इज मॉर्टल काय ही तर फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे त्यामुळे हे नाही आहे. त्यानंतर काय काऊज इट ग्रास हे देखील युनिव्हर्सल फॅक्ट आहे, हे चेंज होणारच नाही आहे त्यामुळे हे देखील फॅक्ट आहे. आणि शुगर इज स्वीट दिस इज ऑल्सो द युनिव्हर्सल ट्रूथ ऑर यू कॅन से व्हॉट दिस इज द फॅक्ट. त्यामुळे हे तीनही फ्युचर ॲक्शन दाखवत नाही आहे, जनरल स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण. आता इथे जे आहे कॉलेज रिओपन्स ऑन मंडे हे आपल्याला फ्युचर ॲक्शन दाखवतं म्हणून क्वेश्चन नंबर 82चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आणि इथे काय आहे कॉलेज रिओपन्स ऑन मंडे. तर व्यवस्थित समजून घ्या. यासाठी टेन्सेस तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि इथे कशावर क्वेश्चन विचारलाय युसेजेस ऑफ टेन्सेस, काळाचे उपयोग काय आहेत त्यानुसार तुम्हाला इथे क्वेश्चन विचारलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 82 आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया काय विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 83. क्वेश्चन नंबर 83. तर क्वेश्चन रीड करतोय. चेंज द सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं त्यासाठी आपल्याला रूल्स माहिती पाहिजे. पॉझिटिव्ह डिग्री काय, त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री काय आणि सुपरलेटिव्ह डिग्री काय. तर इथे काय दिलंय शकुंतला इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. आता इज बेटर दॅन, आता बेटर दॅन आलं म्हणजे काय आहे इथे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि इथं एनी अदर आलं म्हणजे आपल्याला थोडक्यात खाली काय पाहिजे नो अदर मध्ये त्याचा चेंज झाला पाहिजे. आता नो अदर कुठल्या सेंटेन्समध्ये आहे आणि कुठल्या याच्यामध्ये नाही. शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत हे काय सांगितलंय हे ॲक्च्युली आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे आपल्याला सांगितली पॉझिटिव्ह म्हणजे हे होत नाही. शकुंतला इज बेस्ट ड्रामा ऑफ संस्कृत हे देखील नाही. नो अदर ड्रामा इन संस्कृत इज सो गुड ॲज शकुंतला. इथे बघा नो अदर ड्रामा आलंय, सो आलंय आणि ॲज आलंय म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. आणि फोर्थ जे आहे नो अदर ड्रामाज ऑफ संस्कृत इज गुड लाईक शकुंतला इथे मिसमॅच होतंय हे या ठिकाणी त्यामुळे हे देखील ऑप्शन नाहीये. म्हणून क्वेश्चन नंबर 83चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 83चा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 3. नो अदर ड्रामा इन संस्कृत इज सो गुड ॲज शकुंतला. तर अशा पद्धतीने आपण डिस्कस केलाय क्वेश्चन नंबर 83. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 84 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 84 बघा आता सगळ्यांनी. Which one of the following is used as a prefix to devil? इथे प्रिफिक्स काय आहे. प्रिफिक्स म्हणजे काय या अगोदर आहे प्रिफिक्स आणि सफिक्स. ॲफिक्सेशन वर्ड फॉर्मेशन प्रोसेस रिलेटेड आहे. मी सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली बघा वर्ड फॉर्मेशन प्रोसेस रिलेटेड. आता ॲफिक्सेशन मध्ये दोन पार्ट सफिक्स आणि प्रिफिक्स बरोबर. प्रिफिक्स म्हणजे काय वर्डच्या सुरुवातीला अटॅच करणे. सफिक्स म्हणजे काय वर्डच्या शेवटी अटॅच करणे रूट वर्ड त्याला आपण म्हणतो काय एक आहे प्रिफिक्स एक आहे सफिक्स. आता इथे डेव्हिलला कुठला प्रिफिक्स आपण लावू शकतो. ओव्हर डेव्हिल हा होत नाही, शॉर्ट डेव्हिल असा वर्डच नाही, कट डेव्हिल नाही,
तर डेअर डेव्हिल वर्ड ऐकतो बघा आपण, डेअर डेव्हिल. म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. हे प्रिफिक्स लावू शकतो आपण, वर्डच तयार होतो ना, डेअर डेव्हिल. कुठला वर्ड तयार होतो? डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल म्हणजे काय? डेअर डेव्हिल म्हणजे अ पर्सन हू लाइक्स टू डू डेंजरस थिंग्स. असा व्यक्ती की ज्याला धोकादायक गोष्टी करण्याची आवड असते, आवड असणारा माणूस, धाडशी, अचाटराव ज्याला म्हणतो आपण, म्हणून डेअर डेव्हिल. म्हणून क्वेश्चन नंबर 84 जे आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डेअर डेव्हिल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 85 बघा इथे स्क्रीनवर दिलाय. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग गिवन वर्ड्स. ऑटम, कंडेम, ऑगमेंटेड आणि सबसिक्वेंट. तर विद्यार्थी मित्रांनो इथे ऑटम म्हणजे काय? उन्हाळा व हिवाळा यामधला काळ. AUTUMN हे करेक्ट आहे. आपल्याला काय सांगितलं इथे समजून घ्या पहिले. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीच्या पद्धतीनं स्पेलिंग लिहिलेला वर्ड. ऑटम एक करेक्ट आहे म्हणजे हे आपला आन्सर नाही. कंडेम्ड, आता कंडेम्ड म्हणजे काय? कडक निषेध करणे. टू से स्ट्रॉंगली दॅट यू थिंक समथिंग और समबडी इज व्हेरी बॅड और रॉंग. त्यामुळे ह्याचाही प्रॉब्लेम नाही आहे. ऑगमेंटेड, हां इथे प्रॉब्लेम आहे. आपल्याला AU त्याचं करेक्ट स्पेलिंग काय आहे बघा. AUGMENT इथे ए टाकलंय त्यामुळे हे चुकीचं स्पेलिंग आहे आणि सबसिक्वेंटचं करेक्ट स्पेलिंग आहे. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगितला कुठला आहे तो? ऑप्शन नंबर 3 ऑगमेंटेड. तर क्वेश्चन नंबर 85चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दॅट इज ऑगमेंटेड. करेक्ट स्पेलिंग काय आहे? AUGMENTED. ऑगमेंटेड म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीची किंमत, आकार वाढवणे. सबसिक्वेंट म्हणजे काय? मागोमाग येणारा किंवा नंतर येणारा. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी लक्षात घ्या, इथे ऑटम, कंडेम, सबसिक्वेंट याचे मिनिंग्स देखील मी तुम्हाला सांगितले आणि हे विसरायचं नाहीये, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल आणि अशा पद्धतीनंच ॲनालिसिसचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. फक्त आन्सर माहीत करून घ्यायचं आणि सोडायचं असं नाही, तर त्याचा इन डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 86 काय विचारला होता? क्वेश्चन नंबर 86 बघूया. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द फॉर द अंडरलाइन वर्ड. ओके. आफ्टर सो मच ट्रॅव्हल अ स्ट्रेंज डेबिलिटी हॅज सेट इन. कुठला वर्ड दिला इथे बघा? डेबिलिटी अंडरलाइन केलं आणि याचं काय बघायचं आपल्याला? अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. तर 86 जो विचारला आहे. आता डेबिलिटीचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे पहिले. डेबिलिटी म्हणजे काय? डेबिलिटी म्हणजे फिजिकल विकनेस ॲज अ रिझल्ट ऑफ इलनेस. ॲक्च्युअलमध्ये डेबिलिटी म्हणजे फिजिकल विकनेस होतं, पण आपल्याला याचं अपोजिट पाहिजे, बरोबर. आता फ्युटिलिटी होत नाही, निरर्थकता, बोर्डम नाही, त्यानंतर अबिलिटी देखील होत नाही. इथे एनर्जी होतं बघा याचा आन्सर. एनर्जी म्हणजे क्वेश्चन नंबर 86चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. परत लक्षात घ्या, डेबिलिटीचा आपल्याला इथे काय विचारला आहे? अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द. फिजिकल विकनेसच्या काय आहे? फिजिकल एनर्जी म्हणू शकतो ना आपण. एनर्जी काय आहे? त्याचा अँटोनिम आहे विरुद्धार्थी शब्द. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 86चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 87 काय विचारला होता आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 87. इज नॉट विजडम बेटर दॅन रिचेस. क्वेश्चन बघा. इज नॉट विजडम बेटर दॅन रिचेस. आणि काय दिलंय? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली चेंजेस द इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स अबोव इंटू अन असर्टिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन रिलेटेड आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. त्यामध्ये 4 टाइप्स अकॉर्डिंग टू पर्पज ते बघायचं आहे आपल्याला. असर्टिव्ह काय, इंट्रॉगेटिव्ह काय, एक्सक्लेमेटरी काय, हे माहिती पाहिजे आपल्याला, तर लक्षात येणार आहे. तर इथे आपल्याला बघायचं इंट्रॉगेटिव्ह असर्टिव्ह करताना काय चेंजेस करावे लागतात, काय रूल्स आहेत. तर इथे काय इंट्रॉगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्सेसचे रूल्स माहिती पाहिजे. तर बघूयात काय दिलं. विजडम इज मच बेटर दॅन रिचेस. विजडम इज नॉट बेटर दॅन रिचेस. आपल्याला इथे नॉट घेता येत नाही परत इथे बघा, त्यामुळे हे चुकीचं आहे. विजडम इज द रिचेस्ट थिंग. नो, याचं होत नाही. नो अदर थिंग इज सो गुड ॲज
विजडम हे देखील त्याचा आन्सर नाहीये. तर क्वेश्चन नंबर 87 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, विजडम इज मच बेटर दॅन रिचेस. म्हणून क्वेश्चन नंबर 87 चा आन्सर आहे विजडम इज मच बेटर दॅन रिचेस. विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स यांचे इंटरचेंज करताना कुठले रूल्स आहेत हे माझ्या यूट्यूब चॅनलला मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते बघा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 88 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 88 बघा. Which among the given options is the most appropriate active voice form of the sentence below. म्हणजे आपल्याला इथं सेंटेन्स दिलंय, हे पॅसिव्ह मध्ये आहे आणि त्याचं आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स करायचं आहे. The children were given a very tough question in class. आता इथे द चिल्ड्रन काय आहे, सब्जेक्ट, वर काय, हेल्पिंग वर्ब, गिवन थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, अ व्हेरी टफ क्वेश्चन, अ व्हेरी टफ क्वेश्चन इन द क्लास. आता विद्यार्थी मित्रांनो, बाय समवन हे ब्रॅकेट मधलं इथे काही दिसत नाही आपल्याला, म्हणजे दिलेलं नाही, अझूम करायचं आहे. बाय समवन म्हणजेच कोण, बाय टीचर, बाय द टीचर. म्हणजे अ व्हेरी टफ क्वेश्चन वॉज गिवन हे तर पॅसिव्ह दिसतंय ना, हे होत नाही. इन क्लास अ व्हेरी टफ क्वेश्चन वॉज गिवन हे देखील होत नाही, हे पॅसिव्हचे. द क्वेश्चन गिवन टू द चिल्ड्रन इन द क्लास वॉज व्हेरी टफ हे होत नाही. बाय द टीचर म्हणजे इथे 4 नंबरचा ऑप्शन होता. द टीचर गेव, द टीचर गेव, द टीचर गेव द चिल्ड्रन अ व्हेरी टफ क्वेश्चन इन द क्लास. इथं थर्ड ऑप्शन बघा, द क्वेश्चन गिवन टू द स्टुडंट्स इन द क्लास वॉज व्हेरी टफ, नाही, हे होतच नाही, स्ट्रक्चर चुकतंय. आता इथे एकाच ठिकाणी द टीचर आलंय, द टीचर गेव, बघा ना, हा कुठला आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे आणि इथे देखील सिंपल पास्ट टेन्स मध्येच आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 88 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, द टीचर गेव द चिल्ड्रन अ व्हेरी टफ क्वेश्चन इन द क्लास. म्हणून क्वेश्चन नंबर 88 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, द टीचर गेव द चिल्ड्रन अ व्हेरी टफ क्वेश्चन इन क्लास. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 89. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस रिलेटेड सगळे व्हिडिओज बघा, मी टाकलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, सगळे डाउट्स तुमचे क्लिअर होतील तिथे. क्वेश्चन नंबर 89 काय विचारला होता, बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रॅटिक ट्रेडिशन्स. आता इथे काय सांगितलंय, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. इथे काय दिले, बाय अँड लार्ज, हे फ्रेज आहे बघा. बाय अँड लार्जचा मिनिंग काय आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. बाय अँड लार्ज, तर बाय अँड लार्ज म्हणजे काय, वेन एव्हरीथिंग अबाउट अ सिच्युएशन इज कन्सिडर्ड टुगेदर, एकत्रित काय करणे, कन्सिडर करणे. तर इथं लक्षात येतं आपलं ऑन द होल, एकत्रितचा मिनिंगच ऑन द होल होतो, म्हणजे हेच आन्सर आहे. बाय व्हर्च्यू ऑफ नाही होत, डेलिबरेटली नाहीये आणि ॲट लिबर्टी नाहीये. म्हणजे क्वेश्चन नंबर 89 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ऑन द होल. म्हणून इथे हे बघा, इथे याला हायलाइट केलंय, ऑन द होल, याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, बाय अँड लार्ज. क्वेश्चन नंबर 90 विचारला होता, काय आहे क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला इथे पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे आता याचा, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स दिलेला आहे, बरोबर. इट इज टाइम टू शट द शॉप, इट इज टाइम टू शट द शॉप. आता इथे व्यवस्थित समजून घ्यायचं, इट इज टाइम टू शट. आता इथे इट इज टाइम, आपण ऑप्शन पहिले बघूयात. इट इज टाइम टू बी शट द शॉप, ओके. नेक्स्ट, इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट. नंतर आहे इट इज टाइम दॅट द शॉप शुड बी शट, हे होत नाही, नन ऑफ द अबोव असं नाहीये, या दोन पैकी एक आन्सर आपलं आहे. इट इज टाइम टू बी शट द शॉप हे आन्सर नाहीये. इथे आन्सर कसं होतंय बघायचं, कारण सांगतो मी. हे जे द शॉप आहे ना, इथे द शॉप हा ऑब्जेक्ट आहे, टू शट द शॉप. आपल्याला याला काय करायचंय, याला इकडे याच्यामध्ये आणायचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट मध्ये घ्यायचं आहे. म्हणून इथे बघा, इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट. हे बघा, इट इज टाइम फॉर इथपर्यंत आपण घेतलंय, हे द शॉप सब्जेक्ट म्हणून, द शॉप टू बी शट बाय समवन, ते त्यामध्ये आपण कधीच टाकत नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 90 जो आहे त्याचा आन्सर, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 90 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 91 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 91,
विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कम्स नियरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आता नियरेस्ट इन मीनिंग या पेपरमध्ये मला एक जाणवते नियरेस्ट सांगितलंय. नियरेस्ट म्हणजे काय की जवळचा, सगळ्यात जवळचा काय मिनिंग होईल. अंडरलाइन वर्ड काय, ही इज अन इनसपरेबल पर्सन. इनसपरेबलचा मिनिंग काय होतो, एक्स्ट्रीमली अनप्लीजंट और अनॉइंग त्याला म्हणतो आपण. म्हणजे इनटॉलरेबल पर्सन. वन हू हॅज सफर्ड मच नाही, वन हू हॅज नॉट सफर्ड मच. त्यानंतर वन हू कॅनॉट टेक मच सफरिंग. बघा त्यात त्याचं आन्सर काय आहे, इनटॉलरेबल. इनटॉलरेबल म्हणजे काय, टू बॅड, अनप्लीजंट म्हणजेच काय, खूप वाईट, अस्वीकार्य ज्याला म्हणतो आपण. म्हणून क्वेश्चन नंबर 91चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज इनटॉलरेबल. व्हॉट इज द आन्सर, इनटॉलरेबल. आणि त्यामुळे लक्षात घ्यायचं क्वेश्चन नंबर 91चा आन्सर ऑप्शन नंबर 1, इनटॉलरेबल. इनसपरेबलचा मिनिंग इनसपरेबल, INSUFFERABLE, इनसपरेबलचा आन्सर आहे इनटॉलरेबल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 92 क्वेश्चन आहे बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. इंटेलेक्ट हे नाही, इंटेलिक्ट हे नाही. आता या दोन मध्ये आहे इंटेलेक्ट, तर यातलं करेक्ट कुठलं, डबल एल वाला करेक्ट आहे, हे चुकीत. म्हणून काय, इंटेलेक्ट, INTELLECT. म्हणून क्वेश्चन नंबर 92चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, INTELLECT, इंटेलेक्ट. म्हणून लक्षात ठेवायचं 92चा आन्सर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 93. बघूया काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 93 आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द अंडरलाइन फ्रेज. ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. आता ही जी फ्रेज दिली ना, याचा मिनिंग आपल्याला इथे शोधायचा आहे. काय आहे फ्रेज, काय दिली आहे, लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. फॉलसम प्रेज, फॉलसम म्हणजे काय, एक्सेसिव्ह. फॉलसमचा मिनिंग होतो एक्सेसिव्ह, हे आन्सर नाही आहे. क्वाइट प्रेज नाही आहे, रिलेड प्रेज देखील नाही आहे. करेक्ट आन्सर आहे रिप्रोचफुल प्रेज. काय आहे, रिप्रोचफुल म्हणजे काय, क्वेश्चनेबल, डाऊटफुल, निंदनीय, लज्जास्पद किंवा दोषास्पद असा त्याचा इथे मिनिंग होतो. म्हणून क्वेश्चन नंबर 93चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, रिप्रोचफुल प्रेज. व्हॉट इज द आन्सर, रिप्रोचफुल प्रेज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 94 काय विचारलं होतं, तर क्वेश्चन नंबर 94 बघा, आयडेंटिफाय द ऑड वन. प्राउड, मॉडेस्ट, डिस्क्लोज, सप्रेस, ड्राय, वेट, क्लमझी, एड्रॉइट, फिकल, स्टेडफास्ट, अपॉइंट, डिसमिस, आयडल, डिलिजंट. स्पेलिंग चुकलं इथं, ई नको इथे आहे पाहिजे. बुरिश, रिफाईन, कॉर्डियल, फ्रेंडली. हे तसंच आलेलं आहे बरं का, जसं एक्झाममध्ये होतं तसं मी इथे घेतलेलं आहे. प्राऊड म्हणजे अभिमानी, मॉडेस्ट म्हणजे विनयशील, म्हणजे अपोजिट वर्ड्स आहेत. डिस्क्लोज म्हणजे उघडकीस आणणे, सप्रेस म्हणजे दाबून टाकणे, ड्राय म्हणजे कोरडा, वेट म्हणजे ओला, म्हणजे हे बरोबर आहे सगळं पेर. क्लमझी म्हणजे काय, वेंधळा. ॲड्रॉइट म्हणजे काय, चालाक, पटाईत. फिकल म्हणजे काय, चंचल, अस्थिर. स्टेडफास्ट म्हणजे काय, एकनिष्ठ व नेक. अपॉइंट म्हणजे काय, नियुक्ती करणे. डिसमिस म्हणजे काय, हकालपट्टी करणे. म्हणजे हे करेक्ट आहे. आपल्याला ऑड वन बघायचं बघा, ऑड वन. आणि आयडल म्हणजे काय, आळशी. आता डिलिजंटचं स्पेलिंग चुकलंय म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे. बुरिश म्हणजे काय, तापदायक. रिफाईन म्हणजे काय, सुसंस्कृत. ठीक आहे. कॉर्डियल म्हणजे काय, मित्रत्वाने वागणारा, बरोबर, प्रसन्न, मैत्रीपूर्व. आणि फ्रेंडली म्हणजे काय, तेच, म्हणजे इथे समानार्थी आलेलं आहे. याचा अर्थ इथे हेच ऑड वन आउट आहे. आन्सर ऑप्शन काय दिलंय, ओनली ए, ओनली बी, ओनली सी, ओनली बी अँड सी. ऑप्शन कुठला आला यात, सी. म्हणजे क्वेश्चन नंबर 94चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आणि काय आहे ते, ओनली सी. 94चा आन्सर आहे ओनली सी. ते कसं, मी त्याचे सगळ्यांचे मिनिंग तुम्हाला सांगितले, व्यवस्थित समजून घ्या कुठल्या पद्धतीनं त्याच्या मागे लॉजिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 95 काय विचारला होता. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. दे वर्कड हार्ड टुडे इन द गार्डन. दे वर्कड हार्ड टुडे इन द गार्डन. ही लिव्ड देअर हॅपीली फॉर अ इयर. दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहे, काही अडचण नाही आहे.
ओके, आन्सर इथे लक्षात घ्यायचं आहे. लेट मी 1 सेकंड. ओके, दोन्ही करेक्ट आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर याचं कुठलं करेक्ट आहे, बोथ. म्हणजेच 95चं आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर 95, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बोथ, दोन्ही इथे हायलाइट करतो, लक्षात येईल तुमच्या. क्वेश्चन नंबर 95, आन्सर इज ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 96. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. इथे काय केलं होतं, एक पॅरेग्राफ दिला होता आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स दिले होते. पॅरेग्राफ होता, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन नंबर 96 to 100 गिवन बिलो इट. याला कॉम्प्रिहेन्शन रिलेटेड क्वेश्चन्स आपण म्हणतो. आता पॅरेग्राफ रिलेटेड काय होता बघा, इथे मी पटकन रीड करतो फास्टमध्ये, तुमच्या लक्षात येईल. मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स्ड बाय 2 फोर्सेस. 2 फोर्सेस इथे दिलेत, एक दिलाय हेरिडिटी आणि दुसरं दिलाय एन्व्हायरमेंट. The biological or psychological characteristics which are transmitted by the parents to their offsprings are known by the name of heredity. वारसा हक्काने ज्याला म्हणतो आपण, किंवा जीन्स ज्याला म्हणतो हेरिडिटी. हेरिडिटी इज इन अदर वर्ड्स अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ सर्टेन ट्रेट्स ऑफ बिहेवियर ऑफ पेरेंट्स टू देअर चिल्ड्रन बाय मीन्स ऑफ द फर्टिलाइज्ड एग्स. इन द न्यूक्लियाई of these parent cells are certain hair-like substances called chromosomes. Chromosomes substances महत्वाचा वर्ड लक्षात घ्या. The chromosomes contain chemical substances called genes. These basic substances, chromosomes and genes, determine characteristic of the individual, and this is what constitutes heredity. The essential characteristic inherited by all human beings are physical structure, reflexes, innate drives, intelligence and temperament. There are some biologists who claim that a difference in the traits of qualities of individuals or groups are due to the difference in their heredity. They are duly supported by some psychologists and sociologists in their assertion that like begets like. विद्यार्थी मित्रांनो, इथे समजून घ्यायचं, हे मॅन्स व्यक्तीच्या बिहेवियर रिलेटेड दिलेलं आहे आणि हेरिडिटीचा आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड 2 फोर्सेस इथे डिस्कस केले. या पहिल्या पार्टमध्ये हेरिडिटी डिस्कस केलेली. हेरिडिटी काय, जीन्स काय आणि कुठल्या पद्धतीनं क्रोमोझोम्स हे पॅरेंट्सची बिहेवियर ही त्यांच्या मुलांमध्ये येत असते. आता नेक्स्ट आपण याचा पार्ट बघूया, इथे दिलेला आहे. बट देर आर अदर हू एक्सप्लेन, म्हणजे आता दुसरं इथे काय दिलं आहे बघा, पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हेरिएशन्स ऑफ ह्युमन बिंग्स अँड द सोसायटीज आर ड्यू टू द डिफरन्सेस इन एन्व्हायरमेंट. दस अ ग्रेट कॉन्ट्रोवर्सी हॅज बीन गोईंग सिन्स लॉंग अबाउट द रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट इन डिटरमाइनिंग द बिहेवियर ऑफ individuals and groups. Though arguments have been advanced by the supporters of both heredity and environment, so exact conclusions with regard to the relative importance of the 2 factors have been drawn, nor is it possible either to determine the relative values of both. आता इथे मॉडर्न बायोलॉजी काय सांगते, has long insisted that we are what our parents and grandparents have made us. Okay, that heredity counts for more than social opportunity. म्हणजे हेरिडिटी महत्त्वाची आहे असं मानलं जातं मॉडर्न बायोलॉजीमध्ये, रादर दॅन व्हॉट सोशल opportunity. Not only is it possible for a man to change his skin, but also he cannot change his outlook, his mode of thinking or behavior, because these two are hereditary, and then others on the other hand belittle the importance of heredity. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल तर तो क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि MPSCच्या वेबसाईटवरनं, आणि त्यातनं तुम्ही व्यवस्थित पॅरेग्राफ तुम्हाला लक्षात येऊ शकतो काय आहे आणि त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन्स बघा. आता काय कॉम्प्रिहेन्शनमध्ये लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला पॅरेग्राफ समजणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आन्सर पटापट लक्षात येणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 96, चूज द करेक्ट स्टेटमेंट. मॉडर्न बायोलॉजी स्टेट्स शेवटच्या पार्टवरती रिलेटेड होतं बघा. मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी ॲट लार्ज. एन्व्हायरमेंट अँड हेरिडिटी इक्वली इन्फ्लुएन्स मॅन्स बिहेवियर. नाही, तर यामध्ये काय दिलेलं आहे, मॅन्स, त्यात काय म्हटलंय बघा, मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी ॲट लार्ज. म्हणजे क्वेश्चन नंबर 96चा आन्सर आहे
ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे. ओनली ए हे आन्सर आहे, लक्षात घ्या. बाकीचे त्यात आन्सर नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय आहे. क्वेश्चन नंबर 97. Question number 97 is choose the correct sentence. Chromosomes determine characteristics of the individual. Correct आहे. Genes determine characteristics of the individual. Correct आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 97 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 जे आहे बोथ, दोन्ही आहे. ओनली ए नाहीये, ओनली बी नाहीये, नायदर नाहीये. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 97 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता पॅरेग्राफ वरती बघा. 98 नंबरचा क्वेश्चन आहे. द रियल फिजिकल मॅटर ऑफ विच अ पर्सन कन्सिस्ट इज. त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं क्रोमोझोम्स. म्हणून ऑप्शन नंबर 2 हेरिडिटी नाही, स्ट्रक्चर नाही, सबस्टन्स नाही. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 98 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 क्रोमोझोम्स. म्हणून क्वेश्चन नंबर 98 चा आन्सर ऑप्शन नंबर 2 क्रोमोझोम्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 99. क्वेश्चन नंबर 99. मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स्ड बाय 2 फोर्सेस. याचा ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स सांगितलंय बघा. आता हे पॅसिव्ह आहे. मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स्ड बाय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. 2 फोर्सेस इन्फ्लुएन्स मॅन्स बिहेवियर असं वाक्य याचं व्हायला पाहिजे. 2 फोर्सेस इन्फ्लुएन्स मॅन्स बिहेवियर. ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे. पहिला नाहीये, थर्ड नाहीये आणि हे नाहीये. मी कसं केलंच लक्षात घ्या. 2 फोर्सेसला सब्जेक्ट केलं. इज इन्फ्लुएन्स असल्यामुळे फक्त V1 घ्यायचं. इन्फ्लुएन्स 2 फोर्सेस इन्फ्लुएन्स मॅन्स बिहेवियर. यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह कसं करायचे याचे रूल्स माहिती पाहिजे. त्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलला सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. त्यामध्ये बघा, त्या तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 99 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 2 फोर्सेस इन्फ्लुएन्स मॅन्स बिहेवियर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 100. दिस इज द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय होतं बघा. द अपोजिशन कॉन्स्टंटली बिलिटल्ड द गव्हर्नमेंट्स अचिव्हमेंट्स. बिलिटल्ड. आता इथे काय सांगितलंय? पिक आउट द करेक्ट मिनिंग बघायचं आपल्याला. बिलिटलचा काय? बिलिटलचा मिनिंगच होतो अनइम्पॉर्टंट. हे होत नाही, मॅग्निफाय नाही, प्रेज नाही, मॉडरेट नाही. गेस करायचं बघा. सेंटेन्स वाचायचं आणि त्यानुसार गेस करू शकता. त्यामुळे क्वेश्चन नंबर 100 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अनइम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सगळे क्वेश्चन्स इथे डिस्कस केलेले आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबून ठेवायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेल इन ॲडव्हान्स मिळतील. धन्यवाद.